टिळक स्वराज फंड 30 जून 1921 पूर्वी 1 कोटी रुपयाचा स्वराज फंड गोळा करावा व 1 कोटी लोकांना काँग्रेसचे सभासद करून घ्यावे असे ठरविले होते. हा संकल्प सिद्धीस गेला. हा टिळक स्वराज फंड ठरलेल्या मुदतीत पूर्ण व्हावा म्हणून गांधींनी एप्रिल 1921 मध्ये गुजरात व सिंध प्रांताचा दौरा केला होता. शंकरलाल बँकर, जमनालाल बजाज, उमर सोमाणी वगैरेंनी मुंबईतील धनाढ्य व्यापाऱ्यांच्या मदतीने देणग्यांच्या रूपात 36 लाख रुपये मिळविले. मुंबई शहरातून देणग्याच्या रूपाने लाखो रुपये मुख्यतः मारवाडी, मुसलमान व पारशी व्यापाऱ्यांच्या दातृत्वामुळे मिळाले. मुंबईतील मराठी भाषिक असलेले गिरणी कामगार, कारकून, शिक्षक यांच्याकडून लहान लहान रकमेची देणगी घेण्यात आली. बँकर जयकर यांनी 25,000 रुपये एक रकमी देणगी दिली. काही नाटक कंपन्यांनी नाटके सादर करून पैसा दिला. हा फंड उभा करण्यासाठी गांधीजींनी मुंबई व उपनगरात ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या. खालील 5 कामे काँग्रेसजनांनी निष्ठेने पार पाडली तर स्वराज्य दृष्टीपथात येईल असा विश्वास गांधीजींना वाटत होता. अस्पृश्यता निवारण, दारूबंदी, खादी, काँग्रेसच्या सभासदांची नोंदणी, टिळक स्वराज फंड जमविणे इत्यादी.